नमस्कार. भगवंत नेहमी सांगतो की चराचरामध्ये मीच सामावलेला आहे. आपल्या संतांची ही शिकवण हीच आहे की स्वतःमध्ये आणि इतरांमध्येही सर्वांमध्येही तुम्ही भगवंताला पाहायला शिका. भगवंत पहा. पण सर्व काही छान छान वाटणाऱ्या या अध्यात्मामध्ये संतांना हेही सांगावं लागलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. म्हणजेच जेव्हा आपण अध्यात्मामध्ये प्रगती करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील असे सर्व काही नाठाळ आधी आपल्या निदर्शनास आणून दिले जातात आणि आपल्याला अध्यात्माचा कसा फायदा झाला आहे, तसा यांनाही व्हावा म्हणून आपण तिथे बरीचशी ऊर्जा खर्च करत असतो. पण तो फायदा जर त्यांना नाही झाला, तर आपला अध्यात्मावरचा विश्वास उडायला सुरुवात होते किंवा आध्यात्मिक कल थोडासा कमी होतो. मग अशा वेळी अशा नाठाळांमध्ये देव, दानव, पशु, पक्षी किंवा इतर काहीही असं काहीही न पाहता त्यांना सरळ भगवंतावर सोडावं. कारण देवाच्या काठीला आवाज नसतो, पण ती बरोबर बसते. याचा विचार करायचा आहे.